महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भिगवण परिसरात शनिवार दिनांक 3 रोजी जलसंपदा विभागाकडून उजनी पाणलोट क्षेत्रावरील दुकाने, वीट भट्ट्या, घरे उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू झाली आणि हा म्हणता ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली। या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी गर्दीही केली आहे। उजनी जलाशयाच्या भूसंपादन क्षेत्रात काहींनी अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटले होते। याबाबत जलसंपदा विभागाचे अनिल खाडे यांनी सांगितले की वारंवार नोटिसा देऊनही अतिक्रमणामध्ये वाढ होत असल्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे। परंतु दिलेल्या नोटिसामध्ये 8 दिवसाची मुदत असताना देखील दुसऱ्याच दिवशी कारवाई केल्याने व्यावसायिकांची धांदल उडाली। या व्यवसायामध्ये प्रामुख्याने वीटभट्टी करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या अधिक आहे। अगोदरच वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत असताना त्यांच्या व्यवसायावर कारवाई झाल्यानंतर त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे येथील वीटभट्टी व्यावसायिकांनी सांगितले। हे व्यवसाय उभा करण्यासाठी अनेकांनी खासगी सावकाराकडून पैसे घेतल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। व्यवसाय इतर ठिकाणी शिफ्ट करण्यासाठी 8 दिवसाची मुदत देऊन येथील स्थानिक नेत्याच्या मध्यस्थीनंतर ही कारवाई तुर्तास थांबली आहे। तर पाहूया जलसंपदा विभागाचे अधिकारी काय म्हणतायत। 8 दिवसाची ही नोटीस काय आहे तुमची? 1 तारखेची नोटीस आहे तुमची। हो काय ही किती दिवसात काढा म्हणताय तुम्ही? 8 दिवसात पूर्वी पण त्यांना नोटीस आम्ही दिलेली। नोटीस आताची नोटीस काय सांगते? मग थोडं जरा एवढं आम्ही ह्याच्या सोबत आहे ना, आता यांना जे 2 दिवसाची मुदत दिलेली आहे, दोन नाही तुमचे ह्यात तुमच्या नोटीस काय आहे? ठीक आहे, 2-3 दिवसाची आम्ही त्यांना याच्यापेक्षा तुमच्या नोटीस 8 दिवसाची एक नोटीस देतो मी त्यांना आजच्या तारखेची 24 तासात काढवा म्हणून, आणि उद्या त्यांच्यावरती कारवाई करू। असं नाही ना, ही तुमची मग ऐका ना, ही चुकीची भूमिका आहे। तुम्ही नोटीस ना वीटभट्ट्यांना आम्ही 100% ऐका ना, मी काय सांगतोय की तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट ही मरतलो जागेवरती तुम्ही काही करू नका, अतिक्रमण आहे। तुम्ही 8 दिवसाची मुदत दिली ना, 8 दिवसाच्यात आम्ही काढून घेतो। ठीक आहे, आम्ही त्यांना 2-3 दिवसाची आमच्या स्तरावर 8 दिवसाची नोटीस आहे तुमची। 8 दिवसात तुम्हाला काढून देतो। विनंती तुम्ही ह्यांना फाशी घेतील लोक नाहीतरी। ठीक आहे, 8 दिवसाची मुदत दिली याचा कर्जबाजारी झाले तुम्ही आतापासूनच आम्हाला करून ऐका ना, तुम्हाला आतापासून तुम्हाला सुरुवात करतील, पण आता तुम्ही आम्हाला एक सांगता येईल करता येईल। ठीक आहे, तुम्हाला आता तुम्ही जे काही शिफ्टिंग करणार आहे ना ते आता जी पक्का माल आहे ना ती शिफ्टिंग करतील। ठीक आहे, लगेच कच्चा माल आहे त्याला 1-2-4 दिवस आता एवढं हातातोंडाला आलेलं तुम्ही हिसकून घेताय। ठीक आहे, चालेल, त्याचा फोटो घ्या, नोटीसचा फोटो घ्या ना तुमच्या। पत्रकारांना बी घ्या नोटीस, सगळ्या नोटीस देतील ती सगळी तुम्हाला। 8 दिवसात दिली, 8 दिवसात तुम्ही सगळ्यांनी शिफ्टिंग करून घ्या सगळी। ठीक आहे, कारण कोणाचंही नुकसान करण्याचं तुम्ही एवढं सहकार्य केलंय, आम्ही बी तुम्हाला काय कारवाईला विरोध करत नाही। जे क्षेत्र आहे ना ते अतिक्रमण मुक्त तुमच्या करायचं, कारवाईला आम्ही विरोध करत नाही, पण तुम्ही मुदत दिली तेवढी मुदत आम्हाला मिळावी। त्या मुदतीत तुम्ही तुमचं घेतो करून चालू घेतो करून। हा ठीक आहे, त्यांचं म्हणजे म्हणणं असं की नाही ठेवा बिवा, फक्त जे 8 दिवसात तेवढंच द्या। मुदत तुम्ही नाही झालं तर बिनधास्त साहेब तुम्ही पोकलन फिरून काढून घेतो। ऐका ना, तुम्ही सहकार्य केलं नाही, रिझल्ट तुम्हाला देणार। तुमचं सहकार्य आहे। पत्रकार आहेत, पुढची कारवाई पुढच्या कारवाईची वेळ तुमच्या येऊन येणार नाही। आम्ही ह्याच्यावरती बिनधास्त 8 दिवसाची बरेच लोक घेत पण नाहीत ते नोटीस। आता काय होतं तुम्हाला सांगतो, विषय काय होतंय की मूळ मालक वेगळे ते पोटवाढी करू प्रत्येकाचं काय होतं, कुणाकडनं तरी 2-5 टक्क्यांनी पैसे व्याजाने काढायचं, त्याच्यावर धंदा करून हे माल आला की ते देतात। आलेला हातात तोंडाला घास जर ते तुम्ही पाडायचं म्हणजे यांना फाशी घेण्याशिवाय पर्यायच राहायचं नाही। ठीक आहे, तुमचं नुकसान करण्याचा आमचा हेतू नाहीये, आम्हाला फक्त अतिक्रमण मुक्त ही जागा करायची। 100% तुमची मुदत आम्ही करून घेतो। थोडीफार आमच्या स्तरावरती मुदत देतो। ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही तेवढं मटेरियल फक्त आता काय होतं बोलले तसं ही करा। आता तुम्ही तिथं म्हणलं थांबू, इकडे चालू केलं वाईट वाटतो। जर आदेश आला ना तरी आम्ही स्थानिक लेवलला जरी काही नोटीस तुम्हाला दिलेली असेल, नोटीसच्या प्रमाणे आम्ही वागतो, पण आम्हाला जी मुदत द्या। आम्हाला अतिक्रमण आता ज्यावेळेस आम्ही पुढची कारवाई यांच्यावरती करणार आहे 8 दिवसाची ना, तुम्हाला 8 दिवसात तुम्हाला क्लिअर केलं असेल। यांच्यासोबत जेवढी तुम्हाला आता मुदत मिळणार नोटीसीप्रमाणे फक्त आम्हाला तुम्हाला वरिष्ठ लेवलने फोन दिली करतात, एक 8 दिवसाची मुदत द्या की आलेलं सगळं तुम्हाला क्लिअर करून देतो। आतापासून चालू करते ते करते, चालू करा। ठीक आहे, चालेल। कच्चा पक्का माल ते उचलतील, शिफ्ट करतील, आणि कच्च्या मालाला थोडंसं आता लगेचच हे करू नका। तुम्ही बी एक शेतकरी कुटुंबातला आहे। ठीक आहे, आपले बी कधीतरी वेळ येते, शेवटी आम्हाला आमचे आदेश पाळावे तुम्हाला अधिकारी म्हणून तुम्ही तुमच्या जागी योग्य आहे, पण लोकांचा बी थोडासा एक विचार करून सहानुभूतीबरोबर विचार करा सगळा। ठीक आहे, पुढची कारवाई स्ट्रक्चर होणार आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड, भिगवण। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।